नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. रेल्वे माल धक्क्यावर कार्यरत माथाडी व हमाल कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना कामगार नेते विलास उबाळे म्हणाले की आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला, मात्र कामगार आयुक्तांकडून एकाही पत्राला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला आमरण उपोषणाचे हत्यार उचलावे लागले. आम्ही कोणाकडे टेबलाखालून काही मागत नाही, तर आमच्या कष्टाचा आणि हक्काचा पैसा मागत आहोत. ते पुढे म्हणाले, माथाडी मंडळातील अधिकारी वरिष्ठांना वस्तुस्थितीची योग्य माहिती देत नसल्याने कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. अधिकारी कामगारांच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही, त्यामुळे प्रशासनाकडूनही ठोस निर्णय होत नाही. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही विलास उबाळे यांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे कामगारासह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. दिनांक 21/4/2026 रोजी पासून आमच्या 2021 ते 24च्या झालेल्या कराराबाबतीत आमचं संगनमत न झाल्यामुळे कामगार आयुक्तांनी तत्कालीन कामगार आयुक्तांनी जो आदेश पारित केला होता त्या संदर्भातली आमची जी थकबाकी वसुली बाकी आहे ती थकबाकी वसुली मिळणे कामी आम्ही 21/4/2026 रोजी पासून आमचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री रेवणनाथ भिसले साहेब यांच्याकडे पत्रव्यवहार करत आहोत. आम्ही 21/4/2026 रोजीच्या पत्रामध्ये पण उल्लेख केला होता, साहेब ठराविक वेळेमध्ये तुम्ही आमच्या पत्राचं उत्तर नाही दिलं तर आम्ही उपोषण आंदोलन करू. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही 5/6/2026 रोजी पण पत्र दिलं, त्याही पत्राला उत्तर नाही. त्याच्यानंतर 7/7/2026 रोजी एक पत्र दिलं, त्या संदर्भात त्याही पत्राला उत्तर नाही. आणि शेवटी आम्ही 30/7/2026 रोजी आजच्या दिवशीचं उपोषणाचं निवेदन आम्ही त्यांना 7 तारखेला देऊन टाकलं होतं. आम्ही आतापर्यंत जेवढाही पत्रव्यवहार केला, कामगारांच्या कुठल्याच प्रश्नाला कामगार आयुक्ताकडून उत्तर मिळालेलं नाही. त्याच्यामुळे नाविलाजाने आम्हाला आज उपोषणाचं हत्यार बाहेर काढावं लागलं. आमच्या साहेबांना विनंती आहे, साहेब आम्ही तुम्हाला काय टेबल खाली मागत नाहीत, आम्ही आमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला मागतोय. पण साहेबांची अडचण काय आहे, माथाडी मंडळामधून साहेबांना जे काही त्रोटक माहिती दिली जाते पूर्ण माहिती दिली जात नाही. आणि मंडळातले लोक साहेबाला जी माहिती देतील त्याच माहितीवर साहेब कारवाई करतात. वाईटात वाईट एक गोष्ट तुम्हाला सांगेन मी, बऱ्याच वेळा आमच्यासोबत घडली. हुंडेकरांचं साधं पत्र जरी साहेबाला गेलं तर त्या पत्रावर तात्काळ कारवाई केली जाते, पण आमच्या पत्राला 2-2 महिने साधं उत्तर दिलं जात नाही. आता मध्यंतरी महाराष्ट्र बंदचा विषय झाला होता, सगळ्यांनी महाराष्ट्र बंद पुकारला. त्या दरम्यान एक 5-50 तरुणांचा जमाव आमच्या रेल्वेवाल धक्क्यामध्ये आला. त्या सगळ्यांनी काम बंद करा म्हणून कामगारांना सांगितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या 1 तासानंतरच माथाडी मंडळाचे अधिकारी रेल्वेवाल धक्क्यामध्ये येऊन कामगारांना काम चालू करा म्हणून सांगत होते. तिथे परिस्थिती साहेबांनी विचार नाही केला, बाबा 5-50 लोक बाहेरून लोकांना सांगताय तुम्ही काम बंद करा आणि हे सांगतात काम करा. जर त्या दरम्यान ह्या कामगारांवर काही बाहेरच्या लोकांनी दगडफेक हाणमार वगैरे काही केलं असतं त्याला जबाबदार कोण होतं? अहो, जर तुम्ही हुंडेकरांची इतकी बारकाईने काळजी घेताय, त्यांच्या पत्राला साधं ऑफिसमध्ये पत्र टेकत नाही तर त्यांच्या पत्राला उत्तर दिलं जातं.
आमच्या कागदाला 2-2 महिने झाले तर उत्तर दिलं जात नाही. हा कामगार होणारा अन्याय का? आणि दुसरा महत्वाचा विषय असा, जे माथाडी मंडळातले अधिकारी आहेत, आम्ही पाठीमागच्या बाईटमध्ये सांगितलं होतं, जे चोळके म्हणून अधिकारी आहेत, अजिबात कामगारांच्या प्रश्नाला दाद दिली जात नाही. एखादा कागद जरी मागायला गेला तर एखाद्या मंडळातून कागद सुद्धा कामगारांना मिळत नाही. पगार स्लिप मागितली, फंडाची स्लिप मागितली तरी कामगारांना आरेरावीच्या भाषेत बोललं जातं. मध्यंतरी तुम्हाला आम्ही विषय घेतला होता, कामगारांच्या पगारातून पैसे कट होतात, कशाचे पैसे कट होतात माहित नाही. अहो, जर आम्ही तुम्हाला सांगतोय साहेब आमच्या पगारातले पैसे कट झाले, आम्हाला सांगा कशाचे कट केले ते सांगा. त्याचं उत्तर आतापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. आणि आता कालच्या पत्रामध्ये साहेबांनी आम्हाला उल्लेख केला, बा कारवाई चालू आहे. कशाची कारवाई चालू आहे? आम्ही म्हणतोय साहेबाला, साहेब आमचं जे RRCचं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं काय झालं, कुठपर्यंत चौकशी आली, कोर्टाच्या कामाचं काय झालं, कोर्टाच्या कामाची माहिती दिली जात नाही. मग ही माहिती आमच्यापासून का लपवली जाते? कारण काय? याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजेत ना. इथून पुढची भूमिका जोपर्यंत आम्ही पाठीमागे लिहिलेला जो बोर्ड आहे त्या बोर्डवरच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमचं उपोषण सोडणार नाहीत. आणि जर साहेबांनी आमच्यावर वसुलीची कारवाई संदर्भातली जर आमच्यावर कारवाई करताय साहेब, तुम्ही जर तत्कालीन जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या कर्तव्यात पण कसूर केलेली आहे ना. ही कारवाई त्यांनी का नाही केली पाठीमागे? जशी आमच्यावर कारवाई केली तशी त्या तत्कालीन अधिकाऱ्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. पहिले त्यांच्यावर कारवाई करा, मग आमच्यावर कारवाई करा. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पण इथून उठणार नाही. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.